पार्थ पवार 12 वाजता राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला जाणार आहे। आज दुपारी 12 वाजता पार्थ पवार राज्यसभेचा अर्ज दाखल करतील। सुनेत्रा पवार राज्यसभेवर होत्या, त्या आता उपमुख्यमंत्री झाल्या, त्यामुळे त्यांची रिकामी होत असलेली राज्यसभेची जागा ही आता पार्थ पवार त्या जागेसाठी निवडणूक लढवणार आहेत आणि पार्थ पवार राज्यसभेवर जात आहेत। पार्थ पवार हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र आहेत। पार्थ पवार हे आता राज्यसभेवर जाणार आहेत, त्यासाठीचा उमेदवारी अर्ज ते आज दुपारी 12 वाजता दाखल करतील। उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पार्थ पवारांसोबत उपस्थित असणार आहेत। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी संदीप राजगोळकर। संदीप, राज्यसभेसाठी 7 जागा रिकाम्या झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे। त्या 7 रिक्त जागांवर आता उमेदवारी अर्ज भरायची मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। भाजपनं 4 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। उर्वरित 3 मध्ये नातू आणि आजोबा असं एक नातं पाहायला मिळणार आहे, कारण शरद पवार देखील 12 वाजताच उमेदवारी अर्ज घरातूनच दाखल करणार आहेत। तर दुसरीकडे पार्थ पवार हे विधान भवनात स्वतः येऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील असतील। महत्वाचं हेच आहे की यापूर्वी बातम्या आल्या होत्या की नातू आणि आजोबा एकत्रित दिसणार का, मात्र शरद पवार यांच्या नावाबाबत म्हणजे क्लिअरिटी झालेली नव्हती आणि त्यानंतर आता शरद पवार यांच्या नावावर काल खरं तर शिक्कामोर्तब झाला। आणि दुसरीकडे पार्थ पवार ज्यावेळेला वरळी डोम मध्ये कार्यक्रम झाला होता त्याच वेळेला पार्थ पवार यांच्या नावावर पक्षातल्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केलं होतं। त्यानुसार आज पार्थ पवार हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। 7व्या जागेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अद्याप उमेदवाराचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं नाही, त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत ही वेळ असणार आहे। खास करून पार्थ पवार उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता ते पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार म्हणून काम पाहणार आहेत। सुनेत्रा पवार यांनी राजीनामा द्यायचा आहे अजून, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर जी रिक्त जागा असणार आहे त्या रिक्त जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार राज्यसभेचे खासदार असतील। धन्यवाद संदीप, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।